नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. आज हा 29वा भाग. आजच्या भागामध्ये दोन उलटबासिया किंवा अशी गूढ अर्थामध्ये नेणारी अशी दोन पदं आपण बघणार आहोत. या पदांना वाचताना मला एकनाथांच्या भारुडांची आठवण झाली. आपल्याला विंचू चावला वगैरे आठवत असतील. कशी नाट्यमय, रंजक आणि वरवर विसंगत वाटतात, पण अशा पदांमध्ये किंवा अभंगांमध्ये खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो. तसंच कबीरांच्या पुष्कळ पदांमधून आपल्याला जाणवतं. तुकारामांच्या अभंगातूनही आपल्याला अनेकदा सांसारिक उठाठेवींचं नाट्यमय दर्शन होतं. ज्ञानेश्वर रामदासांसारखे काही संत प्रपंचामध्ये न गुंतता एकदमच परमार्थाकडे प्रवृत्त झाले. पण तुकाराम, एकनाथ, कबीर असे संत लौकिकाकडे पाठ न फिरवता प्रपंचातून परमार्थाकडे चालत राहिले. त्यामुळे लौकिकातल्या भुलाव्यांची किंवा सुखाशांची त्यांना पुरेशी चुणूक मिळालेली होती आणि अशा सुखाशा माणसांचा कसा घात करतात हे त्यांनी फार जवळून निरखून पाहिले. सुखाशा म्हणजे काय याचं अगदी साधं पण प्रभावी उदाहरण गोंदवलेकर महाराजांनी एकदा दिलं. ते म्हणायचे की कुत्रा जसा तोंडातून रक्त गळू लागलं तरी हाडूक सोडत नाही आणि ते रक्त त्या हाडाचीच चव म्हणून चोखत राहतो, तसे आपले विषयोपभोगांविषयीचे चाललेले असते. संसाराचं वैयर्थ जाणवलं तरीही आपण पुन्हा पुन्हा अशा आकांक्षांच्या नादी लागतच राहतो. हा अनुभव कबीरांच्या या 80व्या पदामध्ये बघा. हिंदीत ऐका. कैसे नगरी करो कुटवारी, चंचल पुरुष बिचशन नारी, बैल बियाई गाई बाई भांज, बछरा दुहै तीन्यू सांज, मकडी घरी माशी छछियारी, मास पसारी चील रखवारी, मुषा खेवट नाव बिलैया, मिंडक सोवे साप पहरैया, नित उठी सियाल संग सु जूझे, कहे कबीर कोई बिरला बूझे. बघा कसे चमत्कारिक एकामागे एक अतर्क्य गोष्टी येतात. मराठीमध्ये ऐका. कसे करू नगरीचे रक्षण, कसे करू नगरीचे रक्षण, पुरुष चंचल नारी विलक्षण, कसे करू नगरीचे रक्षण, गाभण बैल नि भाकड गाय, पान्हावे बछडाच त्रिकाळ, कोळ्याच्या जाळ्यात माशी दंग, गिधाडाच्या हवाली मासाचे पिंड, गिधाडाच्या हवाली मासाचे पिंड, कसे करू नगरीचे रक्षण, मांजराच्या नावेचा नावाडी उंदीर, सावधरी सावली निजल्या बेडकीवर, रोज उठून कोल्हे सिंहाशी भिडते, कबीर म्हणे याची उकल कोण करते, कबीर म्हणे याची उकल कोण करते. एका मागून एक अशक्य गोष्टींचे उल्लेख करत कबीर आपल्याला हे जाणवून देत आहेत की आपला देह, अहंकार आणि त्याचा भरवसा धरून उत्कर्षाची आपली महत्वाकांक्षा किती फोल, किती केविलवाणी आहे. बैल गाभण राहणं किंवा कोल्ह्यानी सिंहावरती चाल करणं हे जितकं अशक्य आहे, तितकीच मीपणा धरून कायमचं सुख मिळवण्याची आपली धडपड हास्यास्पद आणि असंभव आहे. साप आणि बेडकीमध्ये किंवा उंदीर आणि मांजरासारखे
सख्य होणं शक्य नाही. तसं भोग लालसा जरी आपण ते एकत्र शब्द म्हणत असलो तरी भोगविषय आणि आपली लालसा यांच्यामध्ये सामंजस्य येणं म्हणजे भोगांमार्फत तृप्ती मिळवण्याची मनीषा बाळगणं हे खरं म्हणजे मुळीच शक्य नाही. कारण साप बेडकीला खाणारच, उंदीर मांजराचे नाव बुडवणारच. तसं आपण भोग भोगून समाधान पावण्याऐवजी भोगच आपला घास करत असतात. काळ कोळ्याच्या जाळ्यामध्ये आपला जीव माशीसारखा अडकलेला असूनही आपण सावध होत नाही. त्यामुळे मांसाचे पिंड गिधाडाच्या हाती हवाली केल्यासारखी अवस्था होते. जो जो माणूस सुखाच्या ओढीने धावत सुटतो तो सुख त्याला हुलकावण्यात देत त्याच्यापासून पळ काढत असतं. हे नित्य प्रतिदिन आपण अनुभवत असतो, तरीही आपली उरसफोड चालू असते. कबीरांसारखा एखादा विरळा तत्वज्ञानी मात्र मूक अवाक होऊन हे सारं बघतो आणि कोड्यात पडतो की पाण्याच्या बुडबुड्या एवढा अस्थिर नश्वर अशा जिण्यामध्ये माणूस चिरकाल टिकेल अशा सुखासमाधानाची भलती हाव का धरत राहतो. यानंतरचं पद असंच अतिशय नाट्यमयपणी सुखोपभोगांच्या नादी लागून आपण आपल्या अंतर्मानांच्या इशाऱ्यांकडे कानाडोळा करतो आणि आपलाच घात ओढवून घेतो याची जाण देतं. विंचू चावला हे भारूड जसं विंचवाचं विष जहाल दहाक असतं, तसंच काम क्रोध आणि वासनाही माणसाला डसून त्याला जीव नकोसा करतात. याचं प्रत्येकारी वर्णन त्या पदामध्ये येतं. या 81व्या पदामध्येही 2 रूपकांच्या सहाय्याने कबीर आपला घात आणि आपला उद्धार दोन्हीला आपणच कसे जबाबदार असतो हे स्पष्ट करतात. मूळ पद ऐका हिंदीतून. भाई रे चून बिलुंटा खाई, भाई रे चून बिलुंटा खाई, बाघती संगी सबही न के खसम न भेद लहाई. सब घरी फोरी बिलुंटो खायो, कोई न जाने भेद. खसम निपुतो आंगणी सूतो, रांडन देई लेव. पाडोशीन पनी भई बिरानी, माही हुई घर घाले. पंचसखी मिली मंगल गावे, यह दुख या कोसाले. द्वय द्वय दीपक घरी घरी जोया, मंदिर सदा अंधारा. घर घेहर सब आप सवारथ, बाहरी किया पसारा. हो तो उजाड़ सबे कोई जाने, सब काहू मनि भावे. कह कबीर मिले जे सतगुरु, तो यहू चून छुडावे. चून म्हणजे घूस. सॉरी, चून म्हणजे घूस नाही, चून म्हणजे चुना आणि बिलुंटा म्हणजे घूस. आता मराठीत ऐका. घूस पोखरे चुना, घूस पोखरे चुना, बघा हो घूस पोखरे चुना. भलत्या नादी बाईल हे घरधान्यास ठाऊक ना. घूस पोखरे चुना, घूस पोखरे चुना. सारे घर घुशीने पोखरले, हे गुपित न माहित कुणा. घूस पोखरे चुना. अंगणी निजल्या निपुत्रिका, ती मुळी कळू देईना, ती मुळी कळू देईना. भलत्या नादे परकी होऊन, भलत्या नादे परकी होऊन, आपुल्या घरी घाली घाला. 5 सख्यांचे मंगल गायन, रुचेन मुळी तिजला, रुचेन मुळी तिजला. घरोघरी जरी दिवे 2, तरी अंधकार मंदिरी. स्वार्थाने वेढियले घर,
अन पसरे तो बाहेरी आणि पसरे तो बाहेरी. बघा हो घुस पोखरे सुना, बघा हो घुस पोखरे सुना. उजाड होईल एके दिवशी, उजाड होईल एके दिवशी, तरीही साऱ्याहीच आवडी. कबीर म्हणे भेटतील सद्गुरु, तरीच ही घुस घर सोडी, तरीच ही घुस घर सोडी. आपण मराठीमध्येही म्हणतो ना, घराला घुस लागते असं. त्याचा अर्थ घर आतून पोखरलं जाणं असा आहे. उंदीर घुशी चुना उकरून उकरून घराच्या भिंती पोकळ करतात आणि आत प्रवेश मिळवून घराची नासधूस करतात. हा अनुभव लाक्षणिक अर्थाने योजून हे पद आपल्या देहरूपी घराला वासना घुस कसा सुरुंग लावत असते हे आपल्या लक्षात आणून देते. ज्याप्रमाणे निपुत्रिकाची बायको त्याच्या नकळत परपुरुषाशी संधान जुळवते आणि स्वतःच्या संसाराचा विस्फोट ओढवून घेते, तसं बाहेरख्यालीपणा करून क्षणिक सुखाच्या ओढीने अशी स्त्रीही सर्वनाशाला आमंत्रण देते. त्या स्त्रीसारखे आपण सारे जनव्यवहारामध्ये वावरत असतो, हा आशय कबीरांना अभिप्रेत आहे. सुसंगती, सद्बुद्धी, सद्वासना, शुचिता, शुभेच्छा अशा पंचसख्या तिला सावध करू पाहतात, पण त्यांचं गाणं तिला रुचत नाही. त्यांची संगत तिला नकोशी होते आणि आपणही अशाच आत्मघातक रीतीने विषय सुखाच्या आशेने आपलं अकल्याण ओढवून घेत असतो. तसंच घराला घुस लागली तरी निघोरी निजणाऱ्या नाकर्त्या नवऱ्यासारखं गाफील राहून आपणच आपला घात करून घेतो. मीपणामुळे स्वार्थाधीन होऊन जे प्रकाशा इतकं ढळढळीत सत्य असतं त्याच्याकडे आपण डोळेझाक करतो. जाणून बुजून वेळ पांघरून पेडगावला जाण्याचीच आपल्याला गोडी वाटते. त्यामुळे अखेर फक्त हताशपणी झालेली वाताहात भगत पण खिन्न होत. दिवे असले तरी काळोखाचंच साम्राज्य पसरतं, कारण अंतःकरणामधला सद्विवेकाचा दिवा मात्र मागवलेला असतो. या दुष्ट चक्रामधून सुटायचं असेल तर आपल्याला मार्गदर्शक, सकल शोक संताप निवारक सद्गुरूंनाच सर्वार्थाने शरण जायला हवं. हा एकच उपाय असतो. पण आपला देह अहंकार आड येतो. त्यामुळे संकुचित स्वार्थाची ही घुस घरदार उद्ध्वस्त करते. तिला हद्दपार करायची आणि घराची राखण करायची असेल तर ते घर सद्गुरूंच्या स्वाधीन करायला हवं. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी मामेकम शरणम व्रज असं जे म्हटलं आहे, याचा अर्थ हा आहे की ते घर माझं नाही तुझं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. सद्गुरूंच्याच केवळ आश्रयाला जायला हवं. नमस्कार. आज इथेच थांबूया.